लेफ्ट राइट लेफ्ट राइट रेडी टेकिंग साउंड वाजली चला वाजली तुझी ए हवे होते काय नाही हे काय 5 6 7 8 जोई बात तरी मजा हरी तर पाटली बटला येना रे करेक्ट मजा आली. केदारनी साईला सगळ्या कपल्सना बोलवलेलं आहे. म्हणजे आपण जाऊया. अपर्णा आणि मी आलो आणि बरोबर मग आमच्या नेहमीप्रमाणे अर्धवट आवडाबाई आहे धमाल केली. म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतंच. मी केदारला सांगितलं मला वेळ असला तर मी नक्की येतो आणि मी येणार असं नक्की झालं. पण अपर्णाच्या डोक्यात खरं आलं की आपण तर जाणारच पण अर्धवट आवडाबाईनं नेलं तर हे जे कपल आहे ते सगळ्यात सिनियर कपल्स आपण नक्की घेऊन जाऊया. आणि मग मात्र मी कामाला लागलो मुंडावळा वगैरे कपडे वगैरे म्हणजे खरं तर केदारने असं सांगितलं होतं की 20 जोड्या इथे येणार आणि 31 जोडी झाली आणि साडाबाईची तयारी सुरू झाली. साडी कुठली नेसायची दागिने कुठले घालायचे काय काय सजायचं वगैरे आणि बायकांना ते सजायला आवडतं ना साडाबाई तरी काही दागिने घालायचे राहिले किती झाली सांगायचंच राहिलं. तर खूप मजा आली आणि ह्या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी 72 सालापासून ती जोडी लोकांना माहिती आहे. ती पुन्हा एकदा लोकांच्या नजरेस आवडे तू मला फार फार आवडतेस. तू मला अर्धवट आवडतोस म्हणून तर मी तुला अर्धवट राह म्हणते. काहीतरी आपण बोलायचं म्हणजे नाही चांगला केला कारण त्यांना भावल्यांबरोबर बोलायची सवय आहेच आणि शेजारी अर्धवटराव असल्यामुळे त्यांना ऍटीज वाटलं. म्हणजे ह्या एका सोहळ्यामुळे जवळजवळ तुमचं पुन्हा लग्नच लागल्यासारखं आहे. तर त्याबद्दल कसं वाटतं? फारच थ्रिलिंग वाटलं कारण आता आमच्या लग्नाला पुढच्याच महिन्यात 30 वर्ष होत आहेत आणि त्यामुळे पुन्हा लग्न म्हणजे खरं म्हणजे आता आमचा मुलगा लग्नाच्या वयाचा आहे त्याची प्रॅक्टिस झाली असं वाटलं. काही वेगळ्या कल्पना जर अजून आणल्या तर तुम्ही ते करण्याबद्दल किती उत्सुक राहाल? मला काय माहितीये का केदार खूप हुशार असा डिरेक्टर आहे आणि त्याच्या बरोबर आधी सुद्धा मी काही काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी नवीन एक कल्पना ही मांडली आणि मला असं वाटतं मराठी सिनेमात नक्कीच लोकांना ती आवडेल. आणि मला कुठली नवीन कल्पना किंवा काही वेगळं करायला खरंच मनापासून आवडतं. आणि खरं सांगायचं तर नवीन काही करतोय केदार म्हणून मी आवर्जून आलो. आम्ही खरं दोघं म्हणजे आम्ही चौघं. अर्धवटराव काय अरे आज तुम्ही दोघं इथे आलात. मी पण आली. अरे कसं काय वाटलं आज आपण केदारच्या साठी इरादा पक्का. इरादा पक्का. तर या चित्रपटासाठी आपण एका गाण्याच्या शूटिंग साठी आपण इथे आलो. तुम्हाला काय वाटलं असं वाटतं? मला काय वाटायचं खूप बरं वाटलं. 60 वर्षानंतर पुन्हा एकदा लग्न झाल्यासारखं वाटलं. काहीतरीच काय आपलं काहीतरी वाटेल ते बोलायचं. अहो आवडाबाई अर्धवटरावांचा स्वभावच असा आहे सांगितलं ना तुम्हाला. नाही मी काय म्हणते काही म्हणू नकोस. जे बोलायचंय ते मीच बोलतो समजला. अर्धवटराव चित्रपटात गाण्याचं जे काही शूटिंग होतं त्यात काय आवडलं असं तुम्हाला वाटतं? खरं सांगू का खोटं सांगू? खरंच सांगा. नको. अरे तुम्ही जरा गप्प बसाव. काय आवडलं तुम्हाला असं वाटलं? खरं सांगू? हा सांग. आमच्या दोघांचं जे गाण्यामधल्या लाईनी होत्या ना त्या सगळ्यात मला आवडल्या. काहीतरी काय म्हणता असं काही नाही. अरे अरे नका नका नाही अरे अरे नको 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 नाही. अरे नको. मंडळी दोघही भांडण्याच्या अगोदर आता आम्ही घरी जातो. नाही तर यांच्या समोर आखली शोभा नको.